नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे RJ श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी RJ श्रद्धा. रसिको हो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. मंडळी, ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ॲप, जो जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्याचं कार्य गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी सुरू आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेले उपक्रम याच्या पोस्ट त्या ॲपवरती टाकल्या जातात आणि त्यातूनच शिक्षकांना सर्वोत्कृष्ट असा पुरस्कार मिळतो, ज्याचं नाव असतं पोस्ट ऑफ द मंथ. आणि अशा शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर आज माझ्यासोबत आहेत श्रीमती सविता सदाशिव आढाव, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणाहून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद. तर सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाला त्याबद्दल. धन्यवाद. तर किती वर्षाची सर्व्हिस आहे आपली, काय सांगाल? आतापर्यंत मी 16 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आता मी ज्या शाळेवर आहे त्या ठिकाणी मी 7 वर्ष सर्व्हिस केली. बरं. आणि या 16 वर्षामध्ये किती ठिकाणी पोस्टिंग झालं आपलं आतापर्यंत? नाही, माझं पहिलं पोस्टिंगच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे झालं. त्या ठिकाणी मी 9 वर्ष सर्व्हिस केली. आणि त्यानंतरचं पोस्टिंग माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा येथे झालं. त्या ठिकाणी मी 7 वर्ष सर्व्हिस केली. अच्छा. आणि या दोन्ही ठिकाणचा अनुभव कसा आहे? ऍक्च्युली खरं तर मी ज्या अगोदरच्या शाळेवर होती ती शाळा मोठी होती, तिथे 8वी पर्यंतचे वर्ग होते. आणि आता मी ज्या शाळेवर आहे तिथे 5वी पर्यंतची शाळा आहे. तिकडे पट जास्त होता, परंतु सर्व शिक्षक एकत्र मिळून जेव्हा काम करायचे, स्टाफ मोठा होता, त्यामुळे सगळ्यांचं असं काम एकत्रितपणे छान झालं तर शाळा सुंदर व्हायची. आणि आता या ज्या शाळेवर आहे त्या ठिकाणी आम्ही दोघेच आहेत, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघेच त्या शाळेवर आहे. आणि ती शाळा आम्ही दोघांनी खूप सुंदर बनवली आहे. आत्ताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये माझी शाळा नाशिक विभागातून 2री आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस माझ्या शाळेने मिळवलंय. वा वा वा, क्या बात आहे. मग आत्ताची शाळा द्विशिक्षकी शाळा आहे? हो, द्विशिक्षकी शाळा आहे. बरं. मग कसं असतं वातावरण? आता अर्थातच तुमचे यजमान तुमच्या सोबत असतात म्हटल्यावरती. नाही, शाळा खरंच खूप छान आहे. आम्ही घरी जरी दोघं नवरा बायको असेल तरी शाळेमध्ये एक शिक्षक आणि सहकारी एवढंच रिलेशन असतं. परंतु दोघांनी मिळून जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती एकदम उत्तम होते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची आत्ताची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा. बरं. तिथे खूप सारे उपक्रम आम्ही दोघेही राबवत असतो. आणि आता विनोबाच्या माध्यमातून तर खूप सारे उपक्रम शाळेमध्ये सुरू आहे. बरं. कितवी पर्यंत शाळा आहे? 5वी पर्यंत. अच्छा. आणि तुम्ही दोघे जण संपूर्ण वर्ग हँडल करता? आणि साधारण किती पटसंख्या आहे? माझ्या शाळेची पटसंख्या 64 आहे. बरं बरं. आणि तुम्ही कितवीचे वर्ग सांभाळता? 3री, 4थी, 5वी अशा 3 वर्गांना, कारण द्विशिक्षकी शाळांमध्ये बहुवर्ग पद्धती असते त्या ठिकाणी, त्याच्यामुळे माझ्याकडे 3री आणि 4थी, 5वीचे वर्ग आहेत. बरं. आणि कसा असतो पालकांचा कल विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यामध्ये? पालकांचा कल खूप छान आहे. एक दुर्गम भागातली शाळा आहे आणि मुलं इंग्लिश मिडियमकडे जास्त ओढा घेत होते, त्यामुळे त्या अशी दुर्गम परिसरामध्ये आम्ही आमची जी शाळा आहे ती सेमी माध्यमाची केली 7 वर्षापूर्वी. तर आता पूर्ण टोटल वर्ग आमचे सेमी माध्यमाचे झालेले आहेत. त्यामुळे खरं तर त्या प्रॉपर गावामधले खूप कमी मुलं त्या शाळेमध्ये आहेत. बाहेर गावचे मुलं जास्त आहेत. बरं. त्या शाळेमध्ये लांबून लांबून मुलं येतात, कारण शाळा सुंदर आहे. मुलगा एकदा शाळा पाहून गेला ना की नाही म्हणतो मला ह्याच शाळेमध्ये जायचे. वा. बरं. म्हणजे दुर्गम भागातली शाळा असून देखील नयनरम्य ठिकाणी शाळा आहे. खूप छान बनवली. बरं बरं. कशा पद्धतीने आपल्याकडे चालतं, म्हणजे काम काय? परसबाग आहे, कसं शाळेचं डेकोरेशन आहे तुमचं? ऍक्च्युली शाळा एक आता नवीन इमारत बांधली आहे. शाळेमध्ये समोर एकदम सुंदर गार्डन बनवलेलं आहे, झाडं लॉन्स वगैरे टाकून बनवलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी. शाळेच्या पाठीमागे जवळपास 3 गुंठे जागाचा आत्ताच आम्ही लोकसहभागातून घेतलेली आहे. त्या जागेमध्ये सुंदर अशी परसबाग आहे. शाळा पूर्ण खडकावर उभी आहे, तरी देखील आम्ही पूर्ण ट्रॅक्टरने माती टाकून त्या ठिकाणी ही झाडांची आणि परसबागेची जोपासना केली आहे. बरं बरं. वा, क्या बात आहे. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कशी आणि कधी झाली? ऍक्च्युली मीटिंगच्या माध्यमातूनच आम्हाला सांगण्यात आलं की विनोबा नावाचं एक ऍप आलेलं आहे शिक्षकांसाठी, एक प्लॅटफॉर्म म्हणून. त्या ठिकाणी शिक्षकांचं कौतुक होण्यासाठी हे विनोबा नावाचं ऍप सुरू केले. तिथूनच सुरुवात झाली. मला सुरुवातीला जास्त वेळ मिळायचा नाही. ऍक्च्युली मी सुरुवातीपासून त्याला जॉईन झाले होते. काय नाही बघण्याची मला उत्सुकता होती, तेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ टाकले. परंतु आमच्याकडे बहुवर्ग पद्धती पण होती आणि पटसंख्या जास्त असल्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळायचा नाही. परंतु मी सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यांचे जे उपक्रम येतात ते मी राबवले. कारण त्यामुळे मी
जरी त्या विनोबावरती व्हिडिओ नाही टाकला तरी पण मुलांपर्यंत मी ते सगळे उपक्रम पोहोचवते, ज्याने जेणेकरून मुलांचा त्याच्यामध्ये खूप सारा फायदा होतो. त्यातलाच स्पेलिंग बी आणि स्पोकन इंग्लिश सध्या मी आता शाळेमध्ये सुरू केलेलं आहे. तर स्पेलिंग बी मुळे अक्षरशः 3री 4थी 5वीचे मुलं खूप छान इंग्लिश बोलणं पण आणि वाचणं तर त्यांचं सुधारलंच आहे. स्पेलिंगही त्यांना खूप छान होतात. बरोबर. आणि इतर शिक्षकांच्या पोस्ट देखील तुम्ही बघत असाल? इतर शिक्षकांच्या पोस्ट देखील पाहतो. त्यांच्या पोस्ट मधून देखील आपल्याला एक वेगळं काहीतरी शिकायला मिळतं, जे कदाचित आपल्याला कधी कधी सुचत नाही. ते आपल्याला दुसऱ्यांचे जर पोस्ट पाहून सुचतंय तर ते आपण आपल्या शाळेमध्ये राबवायला काहीच हरकत नसते. बरं, मग असे तुम्ही उपक्रम राबवता का? हो, खूप सारे उपक्रम राबवतात. जसं की कविता गायन असतं. कधी कधी आपला आवाज चांगला नसतो, पण आपण दुसऱ्याचा आवाज ऐकून जर मुलांना कविता वगैरे ऐकवल्या तर त्या पद्धतीने मुलं छान प्रकारे कविता वगैरे म्हणू शकतात. बरं, आतापर्यंत आपण किती पोस्ट शेअर केल्या असतील साधारणपणे? माझ्या जवळपास 80च्या आसपास पोस्ट शेअर केलेले आहेत. बरं, त्याला पुरस्कार मिळाले पोस्टला? 3 पुरस्कार मिळाले आतापर्यंत. त्यावेळेला काही टीचिंग एड्स मिळाले होते? शैक्षणिक साहित्य? शैक्षणिक साहित्य म्हणून मला माझी शाळा स्कॉलरशिपची जी सराव परीक्षा घेतात त्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिली आली होती. तर त्यावेळेस मला त्यांचे बॅग्स आणि बुक्स मिळाले होते स्कॉलरशिपचे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये मला मोबाईलचं स्टँड वगैरे मिळाले आणि मुलांना खूप सारं शैक्षणिक साहित्य पण मिळालेलं आहे. बरं, मग ज्यावेळेला आता तुम्ही मुलांना पण आता सवय झाली असेल की मॅडम आपला व्हिडिओ काढतात आणि पाठवतात, मग त्यांच्यात पण अशी काही चुरस निर्माण होते? त्यांच्यामध्ये पण चुरस असते की माझा व्हिडिओ पहिला काढला पाहिजे. ते खूप तयारी करून येतात आणि मला कंटाळा येतो कधी कधी की एवढे सारे व्हिडिओ आणि आठवड्यासाठी 20 स्पेलिंग आलेले असतात आणि त्याच्यामध्ये पोस्ट करायचे असतात, पण तिथे जास्तीत जास्त दिवसाला 5च पोस्ट करता येतो. मग मला सोमवारी स्पेलिंग आला त्याच दिवसापासून हे पोस्टिंग सुरू करायला लागतं, तेव्हा माझे शनिवारपर्यंत कंप्लीट होतात. बरं. आणि काय सांगाल, विद्यार्थ्यांची कशी त्याच्यात काही डेव्हलपमेंट होतीये विद्यार्थ्यांमध्ये विनोबा ॲपमुळे? विनोबा ॲपमुळे मुलांना एक उत्सुकता मिळते की चला आम्हाला एक काहीतरी गिफ्ट मिळणार आहे आणि त्यामुळे आपण जो दिलेलं कार्य किंवा जे विनोबातर्फे राबवले जाणारे उपक्रम आहेत ते जर मुलांना आपण व्यवस्थितरित्या समजून सांगितले की त्यांचा उत्साह आपोआप वाढतो आणि ते नक्कीच खूप छान प्रकारे करतात आणि गुणवत्ता सुधारण्यात नक्कीच मदत होते. बरं बरं, क्या बात आहे. आणि मग जेव्हा पालकांना सुद्धा अर्थात हे समजत असेल की आपल्या मुलांचे व्हिडिओ अशा पद्धतीने पोस्ट होतात, मग त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया कशी असते? पालकांना पण वाटतं चला व्हिडिओ गेलाय मुलाचा म्हणजे आपल्या मुलाला काहीतरी बक्षीस मिळणार आहे. ते पण घरी मुलांची तयारी करून घेतात. चला आज मॅडमांनी काय सांगितलंय पाठ करायला, ते सुद्धा आता मला मदत करतायत अभ्यासामध्ये मुलांना, की मुलांचं पाठांतर करून घेणे किंवा मुलांचा अभ्यास घेणे याच्यामध्ये खूप सारे पालक आता सहभागी झालेत आणि ते मुलांना अभ्यासासाठी मदत करतायत. बरं, ह्या एवढ्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक गोष्टी अनेक घटना घडल्या असतील ज्या लक्षात राहिल्या, तर असे काही प्रसंग सांगावेसे वाटतात का? असे काही प्रसंग नाही, परंतु जेव्हा मी जांभूळपाडा शाळेमध्ये बदली करून गेले, मी अगोदर मोठ्या शाळेवर काम केलेलं होते. तिथे पटसंख्या 200च्या आसपास होती आणि ह्या शाळेमध्ये जेव्हा गेले तेव्हा तिथे 35 ते 40 मुलं एवढीच मुलं होती. ती पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे ह्या मुलांना मी कशी शिकवणार, छोटे मुलं. मी आमच्या सरांना पण खूप वेळा बोलायची की ह्या कमी विद्यार्थ्यांना मला शिकवता येत नाही, परंतु आम्ही जशी जशी गुणवत्ता देत गेलो तशी तशी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आता माझ्याकडे माझ्या एकाच वर्गामध्ये 42 विद्यार्थी आहेत. पूर्ण वर्ग भरलेला असतो, मग मला शिकवायला थोडासा आनंद वाटतो. जरी 3-3 वर्गांना शिकवायचं असतं पण तरी पण वर्ग भरलेला असेल तर एका शिक्षकाला शिकवण्यासाठी खूप आनंद होतो. अशाच आणि ह्या शाळेमध्ये खूप कार्य केल्यानंतर जेव्हा आता मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये माझ्या शाळेने 15 लाखाचं बक्षीस मिळालं, तो आनंद आमच्यासाठी खूप मोठा होता आणि खरोखरच तो जो प्रसंग आहे तो आमच्या दोघांसाठी लक्षात ठेवण्याजोगा आहे. वा, नक्कीच. तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना काय सल्ला द्याल विनोबा ॲप वापरण्याविषयी? विनोबा ॲप हे प्रत्येक शिक्षकाने वापरायला हवं. आपण जे शाळेमध्ये उपक्रम राबवतोय त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून आपण ते लोकांपर्यंत शेअर केले पाहिजेत आणि जे दुसरे शिक्षक पोस्टिंग करतायत त्या पोस्टिंग सुद्धा आपण स्वतः पाहिल्या पाहिजेत आणि आपल्याला जे काही जमत नाही ते त्यांच्या पोस्टिंगच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांपर्यंत असे उपक्रम पोहोचू शकतो आणि आपल्या शाळेची गुणवत्ता नक्की सुधारू शकतो. वा, नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्या, हा संपूर्ण प्रवास उलगडून सांगितला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या सर्वांचेच खूप खूप विश्वास रेडिओमुळे आज मला या ठिकाणी यायची संधी मिळाली. तसेच विनोबा ॲप आणि अधिकारी वर्गाचे देखील खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळे खरं तर आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच, धन्यवाद मॅडम. मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणाहून आलेल्या सविता आढाव यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.